मन मंदिरा गजर भक्तीचा। Wow.
आणि गणेश महाराज मना तिथं लई लांब आहे काय काळजी हा काय हा तिथं पुनीत गेले विष्णुदास पुनीत गेले विष्णुदास
पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ तया पुढे शुभ होण्या ठाके प्रेम सुखाची आराशी पाप नाही ओखदासी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ तया पुढे शुभ होनिया ठाके तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ तया पुढे शुभ होनिया ठाके श्री संताची या माता
समर्था चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जये गावी केला वास त्याशी नसावे उदास. विठ्ठल टाळ टाळ हा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ तया पुढे शुभ होनिया ठाके. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्टाचा अगदी सोपा जवळजवळ बऱ्याच भजनी मंडळाच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग सेवेकरता निवडून दिलेला आहे. विठ्ठल पुण्यभूमी पावन क्षेत्र इटोली आणि इटोली परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा ग्रामस्थ मंडळ इटोलीकरांच्या वतीने आणि परिसरातील जेवढे काही गाव आहेत, आता काही मला नाव सगळेच माहित नाहीत, पण सगळ्या परिसरातल्या ग्रामस्थ मंडळीच्या विशेष सहकार्यातून प्रति पंढरपूर असणाऱ्या या पवित्र भगवान पंढरीश परमात्म्याच्या पवित्र प्रांगणामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा हा कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ हा भक्ती महोत्सव अर्थात अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याबरोबर रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण गंगाधर महाराज मुंडे सावरगावकर महाराजांच्या मुखारविंदातून रामकथा या ठिकाणी संपन्न होते आहे. आपल्या विशेष योगदानातून हा सप्ताह या ठिकाणी संपन्न करत आहेत. निमित्त मात्र प्रसाद महाराज आहेत. निमित्ताला कुणाला तरी पुढे व्हावं लागतं, बरोबर आहे का किशोरा? कुणाला तरी पुढे व्हावं लागतं, पुढे होऊन कोणीतरी गाडा हाकण्याचं काम करावं लागतं. म्हणून सगळ्या मंडळीच्या वतीनं आमच्या प्रसाद महाराजाला पुढे केलं आणि पुढे करून की महाराजांनी हे नियोजन बघा म्हणून या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाच्या सप्ताहाचं आयोजन केलंय. मला वाटते गेल्या बऱ्याच दिवसापासून की एकादशीच्या दिवशी या ठिकाणी भजन कीर्तनाचं आणि अन्नदानाचं सुद्धा आयोजन किती दिवस झाले असतील आता? आषाढी पासून म्हणजे जवळजवळ 4 महिने झाले. 4 महिन्यापासून या ठिकाणी म्हणजे पंढरपूर अवतरल्यासारखं झालं. आणि ही कालची एकादशी, बरोबर आहे का नाही? कालची कोणती? कार्तिकी एकादशी. आणि कार्तिकी एकादशीला आपल्याला तर पंढरपूरला जाणं होईना, बरोबर आहे का नाही? कारण देवानं दारं लावून घेतलेले. देवानं काय केलं? देवानं दारं लावून घेतलेले आहेत म्हणून आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही. म्हणून इथंच पंढरपूर तयार करावं हा उद्देश या परिसरातल्या लोकांचा. आणि पंढरपूरला त्या नाही गेलं तरी हे बी इथं आता पंढरपूर असल्यासारखं वाटायले का? कसं वाटायला सांगा? कसं वाटायला लागलंय? कसं वाटायला? हो, कसं वाटायला? पंढरपूर असल्यासारखं वाटायला लागलं. इथं काही कमी का? अभि तर काही कमी नाही ना महाराज. इथं गंगेचं स्नान बी आहे, बरोबर आहे का नाही महाराज? कोणती गंगा आहे आपली? पूर्णा, बरोबर आहे का नाही? गंगेचं स्नानही आहे आणि कीर्तनही आहे, अन्नदानही आहे. आणि दुसरं तरी नियम काय, बरोबर आहे का नाही? चंद्रभागे स्नानन विधितो हरिकथा. याच्या पलीकडे दुसरं काय आहे? नाही तर पंढरपूरला जाणं गरजेचंच आहे. कारण 2 वाऱ्या तुकोबारायनी नाही देवानं गुपित सांगितलं. आषाढी कार्तिकी विसरू नका मोज आणि सांगत से गुज देव गुज सांगे पंढरीची चिट्टी
गाठ्यातला असला तरी हे स्वतः भगवान परमात्म्यातल्या मुखातले शब्द आहेत. कुणाच्या? महाराज बरोबर आहे का? देवाच्या मुखातले शब्द आहेत की बाबा एक काम करा, एरवीच्या एकादशीला नाही आला तरी चालेल, पण देवपूज सांगे पंढरीशी यारे. कधी? आषाढी कार्तिकीला 2 वाऱ्याला माणसानं पंढरपूरला जाणं गरजेचं आहे. पण या वर्षी हे संकट असल्यामुळं आपलं काही जाणं झालं नाही, म्हणून हेच आपलं पंढरपूर म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं उपस्थित आहात. महाराजांच्या आयोजनातून आमचे प्रसाद महाराज म्हणजे एक अस्सल वारकरी, बरोबर आहे का नाही महाराज, की एकदम असं सुंदर जीवन, साधुत्वाचं जीवन, आणि त्यांच्यावर कृपादृष्टी कैलासवासी वैकुंठवासी गुरुवरे नथुराम बाबाचे असल्यामुळं साधूचा आशीर्वाद असला की झळ पोहोचत नाही महाराज, बरोबर आहे का नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, हा तिथी आज यावरी झळके. साधूची नजर जरी आपल्यावर कायमस्वरूपी राहिली तरी माणसाच्या आयुष्याचं कल्याण होते, आणि त्यांच्यावर नजर आणि त्यांच्यावर कृपा आशीर्वाद नथुराम बाबाचा असल्यामुळं कुठल्या गोष्टीची अडचण नाही. बरं, इथं डोंगरात येऊन राहायचंय, बरोबर आहे का महाराज. असं की आमच्या वनी घरचा मोकळा मंगळवार आहे असं बी नाही, बरोबर आहे का महाराज. घरचा महाराज बरोबर आहे का मी बोलतोय ते, घरचा मोकळा मंगळवार आहे का. आम्हाला कीर्तन केल्याशिवाय भाकर भेटत नाही, सरळ सरळ त्याला काय, बरोबर आहे का नाही. आज काय शिमगा होतोय घरी जाऊन देव जाणे आज, बरोबर आहे का नाही महाराज. लक्ष द्यायला लागलंय का बोलणं. घरचं बी त्याच तोला मोलाचं वातावरण, आई वडील सगळं एकदम पैसा पाणी कुठली आर्थिकची बी अडचण नाही, फक्त एक साधुत्व आणि परमार्थ टिकून राहावा हाच उद्देश हातात घेऊन या सगळ्या समाजाला एकत्रित करून हा परमार्थ या ठिकाणी चालवतात. आणि हे मंदिर म्हणजे पुरातन मंदिर आहे महाराज, बरोबर आहे का नाही. आणि या सगळ्या मंदिराचं आपल्याचे सहकार्य नजर असणं अत्यंत गरजेचे आहे. आपलं सगळ्याचं योगदान या प्रति पंढरपुराला असणं अत्यंत गरजेचं आहे. चांगलं कार्यक्रम केला महाराजांनी, सुंदर आयोजन केलं. मला वाटतं हा 6वा दिवस आहे, बरोबर आहे. 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाची चिंतन सेवा महाराजांच्या प्रेमाखा. 5वा असं आहे का? 10वा म्हणा, काय त्याला एवढं, त्याला काय, बरोबर आहे का. कोणता का व्हायना माहिती, बरोबर आहे का नाही. 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाची चिंतन सेवा महाराजांचं माझ्यावर असणारं प्रेम. मी काही माऊली कुठला विद्वान नाही, मी काही कुठला अभ्यासू नाही, काही नाही, पण एक महाराजांचं माझ्यावर असणारं नितांत प्रेम. आणि भरत महाराज आमचं प्रेम सर कसं आहे माहिती का, आमचं प्रेम म्हणजे आम्ही कीर्तनकार, अभ्यासक, चिंतन, विनोद हे याच्या पलीकडे जाऊन एक आमचं अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. की कीर्तनकार हे नातं आम्ही बाजूला नंतरच इथं उभं राहिलो, याच्या पलीकडे जाऊन एक आगळं वेगळं मैत्रीचं नातं आहे. आणि आमच्यावर प्रेम करतात हे आमच्यासाठी समाधानकारक आहे. तुमचं भाग्य आहे की असा महात्मा तुम्हाला लाभलेला आहे महाराज. खऱ्या अर्थानं तोंडावर कौतुक करणं बरं दिसत नाही, त्यांना ती आवडत नाही, बरोबर आहे का नाही. चातुर्य लपवी, महत्व हरावी, पिसे पण मिरवी, जगा माझे किंवा घडोनी, असं त्यांचं जीवन आहे. असू द्या. 2 कामं या सप्ताहात चांगले केले. पहिलं काम एक अत्यंत महत्वाचं केलं की या सप्ताहाला नाव निष्काम सेवा दिलं, बरोबर आहे का. निष्काम अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे फक्त तुम्ही यायचं कच्चून खायचं निघून जायचं हे काम नाही तुम्हाला, बरोबर आहे का नाही. गावातली पोरं माझ्याकडे आले, मला म्हणले महाराज चहा तरी प्या. म्हणलं चहा सुद्धा मिंदा नाही तुमच्या, मी नकोच आपल्याला काय नाही म्हणलं, बरोबर आहे का नाही. कशाला चहा तरी मिंद करतात म्हणलं, बरोबर आहे का. एवढं मोठं गाव फुकट सप्ताह करायला तर कशाला उगाच चहा तरी प्यायचा तुमचा. चहा सुद्धा नका आपल्याला म्हणलं, चला पाणी सुद्धा प्यायचं नाही भरत महाराज इथलं, आपल्याला पाणी सुद्धा प्यायचं त्याला लावा बी घ्यायचं नाही अजिबात नाही. आपल्या गाडीतली बिस्लरी आणायची काही पण नाही महाराज. आम्ही गणित सहित घेऊन आलेली माणसाची लक्षात असू द्या. विढाल
माझा थोडासा विनोदी स्वभाव आहे, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. म्हणून एक काम चांगलं केलं आणि दुसरी गोष्ट अशी केली की या सप्ताहाला निष्काम सप्ताह म्हणजे काय, आपण काही द्यायचंच नाही का असा त्याचा अर्थ आहे का? नाही, इथं जमा झालेला पैसा तुम्ही दिलेली वर्गणी ही या मंदिराच्या कामासाठी वापरायची, हा एक उद्देश आहे हातामध्ये. बरोबर आहे महाराज? बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्ही फुकटचे महाराज आहेत म्हणून द्यायचंच नाही असला शिमगा करायचा नाही. लक्षात यायला लागलंय का बोलणं? द्यायचंच नाही असं नाही, सगळ्यांनी तन मन. आणि ह्यांना काय गाठा उठलाय, लई पैसा आहे महाराज यांच्याकडे, काय झालं त्या रोगाला काही होत नाही महाराज, लई पैसे. हा, फक्त द्यायचं नाही असं नाही. मी जरा म्हणजे असा स्वभावच माझा रक्तच गरम असल्यामुळं त्याच्यामध्ये काही हे नाही. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं मदत आणि सहकार्य सगळ्याच असणं अत्यंत गरजेचं आहे. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की कीर्तनकारांना एक विशेष अभंग निवडून देण्याचं एक आयोजन महाराजांनी केलं. माझ्या वाट्याला हा अभंग आलाय की मी तुमच्या समोर गाऊन दाखवला. माझं काही याच्यावर एवढा अभ्यास नाही महेंद्र महाराज बरं का, पण मी जसं जमेल असं थोडंसं चिंतन याच्यावर मांडण्याचा प्रयत्न करेन. मी काही लय मोठा कीर्तनकार आहे असं अजिबात नाही. थोडंसं जसं जमेल असं चिंतन करूया. चिंतनातला अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि दिडकी एम चौकडी अशा पद्धतीचा हा अभंग आहे महाराज. बरोबर आहे का नाही? दिडकी आणि चौकडी अशा पद्धतीचा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा संतपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज संतांनी पुनीत केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय अवस्था प्राप्त होते याचं दिग्दर्शन करणारा अभंग आहे. थोडासा मोकळा आवाज कर, नॉर्मल विको राहिला तरी चालेल पण आता मोकळा. विष्णुदास कोण? आपल्या झाला ते आपल्याकडे 4 संप्रदाय प्रचलित आहे. कोणते कोणते? गाणपत, साप्त, शैव आणि वैष्णव. लक्षात येते का बघा? गणपतेर संबंधी नाही ती गाणपत हा, शिवेर संबंधी नाही ती शैव हा, साप्तेर संबंधी नाही ती साप्त हा आणि विष्णूर संबंधी नाही ती वैष्णव. गणपतीची भक्ती करतात त्यांना गणपत म्हणतात. भगवान शंकराची जे भक्ती करतात त्यांना काय शैव म्हणतात. शाक्त नाम देवीची जी भक्ती करतात त्यांना शाक्त म्हणतात आणि विष्णूची जी उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. विधाला भगवंताची अर्थात परमात्म्याची सेवा करतात, उपासना करतात त्यांना वैष्णव असं म्हणतात. ज्ञानोबा आहे वैष्णव आहे. वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा. बरोबर आहे का नाही? आणि वैष्णव कुणाला म्हणतात तर तुकोबर आहे सरळ सरळ स्पष्ट करतात. वैष्णव तो जाया
तसं तिथल्या तिथं झालं पाहिजे. आणि आज रत्न सापडले प्रसाद महाराजांचं. काय गावाचं भाग्य की महाराज ही सगळी ही महाराज मंडळी इथं यायला लागलेत म्हणजे काही गावाचं काहीतरी भाग्यच आहे म्हणायचं. बरोबर आहे का नाही? ते हे रत्न मिळतंय का आपल्याला? भेटतंय का? आपण फुकट मिळतंय का? फुकट काय बापाची पिंड आहे का? हे फक्त प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न सुटे काही केले. अशातला प्रकार आहे. काय आपलं ते काय आता तिथे स्वभावच आहे, त्याला काय करायचं? वैष्णव तो जया. कुणाला म्हणायचं वैष्णव? अवघी देवावरी माया. काय प्रमाण दिलं मग? विष्णू वैष्णव म्हणो तया आणि शरण गेले पंढरी. थोडक्यात आहे काय? अखंड प्रेम ज्यांचं फक्त भगवंतावर आहे. कुणावर? हो बोला, कुणावर बोलत चालायचं? कुणावर? फक्त भगवंतावर ज्यांचं अखंड प्रेम आहे त्यांना काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय शिंगा काय म्हणायचं? वैष्णव म्हणायचं. काय म्हणायचं? वैष्णव. अखंड प्रेम भगवंतावर त्यांना वैष्णव म्हणायचं. मग परमार्थ प्रपंचात तुम्ही कुठं बी नजर टाका, अखंड प्रेम आहे का? पण महाराज आहे का अखंड प्रेम? नाही महाराज. अखंड प्रपंचात प्रेम आहे महाराज? अरे महाराज नाही. कुठं बी नजर टाका महाराज, तुम्ही मित्रा गोत्रावर टाका, लेकरा बाळावर टाका, बायका पोरावर टाका, नात्या गोत्यावर टाका, अखंड प्रेम करते? नाही महाराज. ज्ञानोबराच्या ओव्या त्याला मी बोलत नाही. ज्ञानोबराय म्हणतात आई तुमच्यासाठी सरळ सरळ आहे. काय? लहान लेकरू असतं, लहान लेकरू. बरोबर आहे का नाही? त्या बाल्य अवस्थेमध्ये लेकराला दुसरं काही सुचत आहे का महाराज? सुचत आहे का? काहीच नाही महाराज. फक्त आई. पहिली बाळ दसे. ज्ञानोबराय म्हणतात काय? आई बाहेची पिसे. ज्ञानोबराय म्हणतात ज्या वेळेला लेकरू लहान आहे त्यावेळेला आई 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 आणि बा नाम वडील. पहिली बाळ दसेन आई बा हेच पिसे. छंद त्या अंतरी माऊलीचा. बरोबर आहे का नाही? त्या लेकराला माय सोडून दुसरं काही आठवतंय का? बोला पटकन. आठवतंय का? आणि लय झालं तर माईनं जर असं तुसलेवणी केलं तर बाप, त्याच्या पलीकडे दुसरं बा नाम वडील. पहिली बाळ दसेन आई बा हेची पिशे. पण कुटूवर हा शिमग्या पसतोर नाही. एकदा का वैशाख साजरा झाला काय काय एकदा का लग्न झालं तांदूळ डोक्यावर पडलं की आई जातीन बाई येते. मी बोलतोय नाही 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 सरते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. काय? पहिली बाळ दसे आई बा हेच पिसे. ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. पुन्हा आई जाती आणि कोण येते? बाई येते महाराज. बरोबर आहे का नाही? बरं आता बायकोवर प्रेम गेलं
बायकोवर तरी अखंड प्रेम राहावं ना महाराज. राहतंय का? नवीन नवीनच मोसम असते. लग्नाच्या दिवशी नवरदेवाला राम राम घाला. राम 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 राम. फुल रेंज कशी असते? लग्न झाल्यावर त्याला 2 महिन्याने राम राम घाला. राम 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 राम. आता 2 काड्या उतरलं म्हणायचं. त्याला 2 लेकरं झाल्यावर राम राम घाला. राम राम. मज्जाच नाही. आता म्हणायचं आउट ऑफ कोरेज एरियाच्या बाहेर आहे. नाही बायकोवर तरी नवीन नवीन मोसमच वेगळा असतो महाराज. सगळ्याच्या आधी उठायचं आणि ते आंघोळण, ते सगळ्याच्या आधी भांडे घासणं, ते उठणं आंघोळ करणं, लोकांचा स्वयंपाक नाही तर हिराणामध्ये टोपलं भरून. फक्त एकच शेजाऱ्या पाजाऱ्याला दाखवून द्यायचं आम्ही बी संसार करून दाखविला. पण टिकून राहतंय का? हा ज्ञानोबराची पुढची काय का? स्त्री भोगिता ठावो. ज्ञानोबरा कुठपर्यंत स्त्रीचे तरी भोग भोगणार आहेत महाराज. अरे वृद्धाप्य लागे येवो. ज्ञानोबरा म्हणतात मग तोची करी प्रेम भाव बाळकाशी. लक्षात आलं बोल. ज्ञानोबरा म्हणतात आई बाप नंतर बायको, पुन्हा बायको गेली आणि बायकोवरचं प्रेम कालांतरानं कमी होतं का नाही? सुरुवातीला चांगलंच चालतंय पण 4-2 वर्षानं कमन अशी ही होऊन जाते. तर ती आगुटीच्या टायमाला बैल जसा वांबाळून बसवतो ते शिवांबाळते का काय देव जाणे महाराज. तोंड बघायचं न एकमेकाला नको वाटतं. भोग किती भोगणार महाराज तुम्ही सांगा. भोगी काम वाढे ज्ञानोबा आहे म्हणतात. किती जरी तुम्ही भोग भोगला तरी बी संपणार आहे का त्या? हा संपतच नाही महाराज, अजिबात नाही. अहो इंद्रने निमाला अग्नी कोठे. जाळामध्ये किती दिवस लाकडं टाकले म्हणजे अग्नी शांत होईल. तसं वासना भोग किती दिवस भोगले म्हणजे संपून जाईल महाराज. संपू शकत नाही. लक्षात घ्या. आपला मुद्दा एवढाच आहे काय? संसारात अखंड प्रेम नाही. बरोबर. मग वैष्णव यांना म्हणता येते का तुम्हा आम्हाला? बोला पटकन. नाही. एक व्याख्या आहे की जे अखंड अवघी देवावरी माया. अवघी पुन्हा तिथं नाही, थोडे नाही, पूर्णत्वानं अखंड देवाच्या चरणावर ज्यांनी झोकून दिले त्यांना एक वैष्णव म्हणतात. आणि महाराजांनी प्रमाण दिलं शरण गेले पंढरीराय. जे भगवान परमात्म्याला शरण जातात त्यांना एक काय म्हणतात? हा वैष्णव म्हणतात. आपला मुद्दा इथे कुठं? वैष्णवाजवळ. वैष्णव आहेत महाराज. आणि वैष्णव कुणाला म्हणायचं? अहो विष्णूची भक्ती करतात त्यांना वैष्णव म्हणायचं. मग देव कसा आहे? वैष्णव कसे? जसा देव आहे तसे वैष्णव आहे. हरी तैसे हरीचे दास. बरोबर आहे का नाही? जसा भगवान परमात्मा आहे तसाच देव आहे महाराज. दुसरं कसं आहे आपलं? जसे भगवान आहे तसे संत आहेत महाराज. कारण त्यांच्यात बदल नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. किंवा देव आणि भक्त दुजा नाही भाव. देव आणि संत एकच आहे, फक्त निमित्त त्या प्रतिमा. लक्षात येतंय का? मुद्दा कुठे आहे आपला? की जसा देव आहे तसे देवाचे भक्त आहेत अर्थात दास आहेत. आणि वृत्तीवर अवलंबून. बरोबर आहे का नाही? माणसाची जशी वृत्ती तशी माणसाची वर्तणूक. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबराय याला दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणले माळी जेवते नेले तेवते निवांताची गेले. वृत्ती कशी? माळी म्हणजे शेत. आणि आपल्याकडे कांदे लावायचे असले, मेथी लावायची असली की वाफे तयार करतात. बरोबर आहे का नाही? काय करतात? बोला की. वाफे तयार करतात. मग वाफा कसा करायचा असतो? तू सांग म्हणा. तुला काय आणलं इथं? नागमोडी पद्धतीनं. कसं करायचं असतो? नागमोडी पद्धतीनं. पाणी आलं, माळी जेवते नेले तेवते निवांताची गेले. पाणी म्हणतं का नाही ना मी सरळच जाणार आहे? नाही. तेवते निवांताची गेले. हा जसा शेतकरी पाण्याला नेहीन तसं पाणी वळतंय का? कसं? तसं हरी जो माणूस जसं चिंतन करीन तसा त्याच्यासाठी देव. लक्षात घ्या. तशी वृत्ती त्याची निर्माण होत असते. लक्षात यायला लागलं का? जया चित्ती ज्याचे ध्यान, जया चित्ती
तैसे होय त्याचे मन. जसं तुम्ही चिंतन कराल तसं देव आहे. बरोबर आहे का नाही? भावे जैसा तैसा हरी. काय अव हरीच या दासा हरिदाही दिस्या. दुसऱ्याला अभंग देत असताना आपला बी तेवढा पाटा पाहिजे. मुद्दा कुठे की आमचं प्रेमाचं बोलले. तुम्ही मध्ये पडायचं काम नाही. आम्ही हाणून एकाला इथं तुम्हाला काय करायचं त्याच्यावर काय गेलं. हरीच या दासा हरिदाही दिशान भावे जैसा तैसा. याच्या पलीकडे जाऊन जैसा केला तैसा होय आणि पावे सोय धरून. तुम्ही ज्या त्याची जशी भक्ती करताल तसा काय होतो तुम्हाला देव पावतो महाराज. बरोबर आहे का नाही? तुम्ही जसं बनवाल तसं बनतो का नाही तू सांग. म्हणून मुद्दा एवढाच आहे आपला की जसा देव आहे तसे देवाचे दास आहेत महाराज. त्याच्यात काही बदल आहे का? काही बदल नाही महाराज. वृत्ती तशी बनते ना. कारण काय चिंतने चिंतने तद्रूपता. एखाद्या गोष्टीचं चिंतन केलं सारखं ज्या गोष्टीचं चिंतन तुम्ही करता तद्रूप त्या अनुरूप माणसाची वृत्ती बनत असते. लक्ष द्यायला लागलंय बोल. तुकोबारायन दृष्टांत कसा